204 मुलींचा गटात लागला कॅटेगरीला आणि मला 202च मार्क पडले. मग तो पण माझं सिरियसनेस जो असतो ना तो तेव्हा जागा झाला, इगो हार्ट झाला. आता गावात तो पण सगळ्याला माहित होतं मेंबर PSI होणार जिथे जाईल आता म्हणायचे पुढची 25 कशाला मिळते, आता तुम्ही PSI. मग आपण फुगलो ना, पण जेव्हा रिझल्ट हातातून गेला तेव्हा इगो इतका हार्ट झाला. म्हणलं आता गावात जायचं कसं. पप्पांचं नाव आपण मोठं करायला चाललो होतो, परीक्षेत पास झाला नाही. जो पप्पा केला म्हणला आपण एक्झामचा तो म्हणलं अंगलट आहे. मग 2022ला त्यात पण त्याला 22ची पण दिली होती, 21ची प्रिलियम. त्यावेळेस 41 मार्क होते ना, आयोगाने काहीतरी 12 प्रश्नच कॅन्सल केले. मी एकही प्रिलियमला पास नाही झाले. मग पप्पांना संध्याकाळी म्हटलं मला पुण्याला जायचंय, मी सगळं आवाज माझं सगळं सगळा बंद करणार म्हटलं. शेवटचा चान्स देणार मुली MPSCचा. झाले तर झाले, नाहीतर परत पंचायत समितीला पुढची 25 लढवू लागलो. पप्पा म्हणले काय करायचं ना तिथं यश आलं तरी सोबत ना अपयश आलं तरी सोबत. कारण डोक्यात काय होतं, बारकी बहीण माझी PhD झाली होती, असिस्टंट प्रोफेसर होती. भाऊ MSW झाले, मी घरात सगळ्यात मोठी. त्यामुळे असं वाटायचं बारकी भाऊंना आपली मोठी झाली आणि आपण अजून चाललेच काहीतरी. मग 2022ला निर्णय घेतला, पुण्याला जायचं म्हटलं आणि अभ्यास करायचा. अभ्यास माझा आयुष्यातला पहिलाच असा अभ्यास होता की जो एकदम मन लावून सिरियसली केला. पुण्यात गेले, लायब्ररी लावली, लायब्ररीच्या समोर रूम घेतली, रूमच्या समोर मेस लावलं. त्रिकोणच आखला मी. म्हणजे सकाळी 6:30 वाजता उठायचं, 6:30 ते 9:30 असं काय आपल्या सगळ्यांना विचारून सेट केलं अभ्यासाचं. पण जाताना SSS चा फॉर्म गेला डोक्यात ठेवला. म्हणजे एक संगत चांगली पाहिजे म्हणजे पुण्याला गेलं फुकटायला नको कुठेच. संगत म्हणजे अशी झाली की 4 मुलं होती, मराठवाड्यातलीच होती ती, आम्ही 5 मुली. मी त्यांच्या मागे लागले होते, मला तुमच्या डिस्कशनला घ्या, ग्रुप डिस्कशनला. ते आधी म्हणले तुमची माझी फ्रिक्वेन्सी जुळली पाहिजे. मी म्हणलं मी ठरलं नाहीये, मी अभ्यास करून गेले म्हणलं. पण त्या असं झालं ना, आज आम्ही 5च्या 5 आम्ही झालं पोस्ट MPSC म्हणून पोस्ट होल्डर. असं एकही मुलगा राहिला नाही की तो पोस्ट होल्डर नाहीये. मग नंतर प्रिलियम झाली. प्रिलियमला 43.75 मार्क पडले. तेवढंच कॅटेगरीमध्ये मुलींचं कपाप लागलं. 43.75 मला मार्क, 43.75. मग म्हटलं आता मित्रांनी सांगितलं बघा मॅडम काठवर पास झालाय, मोठे आले, होणार असं तर अभ्यास करा, नाही तर मग घरी जाऊ. पप्पांना परत फोन. पप्पा म्हणले आता नवीन काय सांग, हे करायचंय का परत येणार आहे? नाही हेच करायचं. म्हणजे काठवर पास झाली. म्हणले बरं ठीक आहे. पण तेवढं माझं 2-3 जणी सांगितलं आरक्षण. तेवढं मी लिहून ठेवलं होतं. मुलांना विचारलं तुमचं किती कपाप लागतं, मुलांचं कपाप सांगा म्हणलं, त्याच्याजवळ मी येणार. मग त्या आरक्षण नको, मुलींचं काही करू, मला अभ्यासाची पातळी वाढवून द्या माझी. तुम्ही जेवढे मार्क्स घेता ना तिथे जवळपास मी पोहोचला असा अभ्यास करून घ्या. मग कंटिन्यूपणे टेस्ट सिरीज 10 तासाचा अभ्यास माझा तो सोडला मी. आणि काय व्हायचं धडसड व्हायची. मग तेव्हा 2 गोष्टी मी त्यागल्या. एक तर मला मासे खायला प्रचंड आवडतात आणि दुसरी होती मिसळ. आणि त्या यातून जाताना ते सुगरण हॉटेल लागतंच आणि तिथं रावसाहेबाची मिसळ लागतेच. म्हणलं ह्या 2 गोष्टी सोडाव्या. रोज जाताना मला आठवण येते का सोडले, अभ्यास करायचं म्हणून. म्हणलं जोपर्यंत आपलं काय होत नाही त्या 2 गोष्टीला हात लावायचा नाही. घरी पण आले तर सांगायचं नाही मी त्या खाणार नाही. सारखी रोज आठवण्याची, कारण ते गोष्टी इतके प्रचंड आवडतात ना की मी राहू शकत नाही त्या गोष्टीशिवाय. ज्या दिवशी मेन्स झाली, मेन्सचा स्कोअर बघितला माझा, पप्पांना म्हणलं पोस्ट फिक्स आहे म्हणजे. पण कुणाला सांगू नका. पोस्ट फिक्स अशी होती, मेन्सला मुलींचं कटाप लागलं कॅटेगरी 100 आणि मला 135.75 मार्क होते. म्हणजे 35 मार्कांची लीड आणि 400 पैकी बघितलं तर 70 मार्कांची लीड राहिली होती कॅटेगरी. म्हणजे आता मुलींची कॅटेगरीची पण गरज नाही राहणार, ओपनच्या मुलींच्या कॅटेगरीचा पण आपला काय संबंध राहणार. आपण पुढे गेलो. त्यानंतर मग म्हणलं आता ग्राउंडला सिरियस घ्यावं, मागच्यासाठी चूक नको. मग कुदळे सर आहे तर प्रबोधीचे आपले जेजुरीचे सर, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. सर म्हणले मला 2 शब्द सांगितलं, कारण 19 त्यांनी माझी परिस्थिती बघितली होती. आज विचारते दुसऱ्या दिवशी जायचं कोल्हापूरला जायचं म्हणले, पुण्यात बोंबलत फिरायचं नाही, कुठल्याही सभेला दिसली नाही पाहिजे, कुठेही बोंबलत भाषण करताना दिसली नाही पाहिजे. ग्राउंडची पायरी राहिली, 60 मार्काला क्वालिफाय ग्राउंड. मागच्या वेळेस आपले ग्राउंड 2 मार्कांनी गेल्यामुळे आपले गेले ते. मग कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला 7 महिने कंटिन्यू ग्राउंड केलं. पण नशीब एवढं बेकार की परत मला इंजुरी झाली. इंजुरी अशी झाली की दोन्ही पायात स्ट्रेस फ्रॅक्चर, मांडीच्या सगळ्या स्किन फाटल्या, गोळाही जात नव्हता. आणि ग्राउंड होतं एप्रिलमध्ये तेव्हा. आणि नंतर ती तारीख नंतर बदलली, ती गेली जूनला. पण त्याच्या 1.5 महिने आधी मला काहीच करता येतं. डॉक्टरने 6 महिने बेड रेस्ट घे. मला 6 महिने बेड रेस्ट घेतले. 1.5 महिन्यात माझी एक्झाम गेलं. पुढचे 4 महिने मी अभ्यास करणार नाही म्हणलं पुढच्या एक्झामला. मग मला 3 महिने बेड रेस्ट घे म्हणलं, ती पण नाही परवडणार. मग माझ्या कोचकडे गेले. मला कोच म्हणा कोल्हापूरची माणसं कशी असतात, कोच म्हणलं पाय गळा लावू ना तुझा तेव्हा मी घरी सोडायचं, तोपर्यंत जायचं. मग घसते रोज चालायला येत नव्हतं, काय नव्हतं, गोळ्या आउट ऑफ जात नव्हता. कोचच्या मार्गदर्शनाखाली मी सराव चालूच ठेवला. ग्राउंडला 6 जूनला शेवटच्या दिवशी माझं ग्राउंड होतं. ग्राउंडला गेले. पहिल्यांदा सगळ्या मुली ग्राउंडच्या बरोबर वॉर्मअप करत होत्या.
मी आपली झोपूनच होते की म्हणजे जे काय असेल ते तिथं पळूयात. कारण का ते हाईटचं वगैरे खूप चाललं होतं, मुली जरा घाबरलेल्या होत्या. म्हटलं आपली हाईट बसलेली 2019 का, त्याला काही संबंध नाही. मग ते थोडं प्रेशर असतं ग्राउंडला गेलं. मेन्सला मला प्रेशर नव्हतं, कारण मला एवढं माहित होतं की मार्क्स खूप चांगले ना आपल्याला झाला होता. पण ग्राउंड कसं असतं ते तुमच्या फिजिकल ॲबिलिटीवरती डिपेंड राहतं. तिथं तुमचा मेंदू काय उपयोगाचा आहे, तुमची शारीरिक क्षमता कशी पाहिजे. तर कोल्हापूरला गेल्यामुळे माझी ती शारीरिक क्षमता झाली होती. तिथं गेले ग्राउंडला, 400 मीटरचं ग्राउंड असतं आमचं. 1 मिनिट 15 सेकंदात तुम्ही आला तर 50 मिनिट 50 मिनिटात. मला इथं डेमोला 38 मार्क यायचे. गेले उभे राहिले, पहिल्या डिटेलला नंबर आला, 4थ्या नंबरला मी होते पळायला. पळता पळता विचार केला की शेवटचं ग्राउंड या आयुष्यातलं गावाला जायचं, कारण गावात मी 2 वेळेस गेले होते ह्या प्रोसेस दरम्यान 1.5 वर्षात. गावात जाताना म्हणजे एक तर मिरवणुकीत जाऊ, नाही तर मग लग्न करून गाव सोडून देऊ म्हटलं, दुसरा विषयच नको. कारण ज्या माणसांच्यात आपण वावरलो, ज्यांना माहिती पीएस होणार, ते जर झालं नाही तर कुठल्या पद्धतीने तोंड दाखवायचं ना, आपण गावात कसं फिरायचं. तर दुसऱ्याला उद्देश केले होते तेव्हा, एमपीएससी कर चांगलं असतं हे कर, आपणच नाही तर बोलणार कसं पळत. ग्राउंडला पळताना तो विचार केला, एवढा जोरात पळाले, 38 मार्क याच्या 44 मार्क आले. 1 मिनिट 19 सेकंदात पळत आले. गोळा त्या दिवशी 26 पट आहे तर 5.6 जात नव्हता. 26 गोळा आउट ऑफ आला. कॉन्फिडन्स वाढला, म्हणजे आपल्याला लॉंग जम्प मारायची. लॉंग जम्प मारली, नंतर बसले म्हणजे 76 मार्क आले आपल्याला ग्राउंडला. इंटरव्ह्यूचं काही टेन्शन होतं, कारण सगळी ग्रामपंचायतच सांगायची होती मला काय करता, एवढा वर्ष गॅप झाला काय करतो म्हणजे. त्यामुळे इंटरव्ह्यूचं टेन्शन होतं. 23 मार्क आले. आज 297.50 मार्क्स आहेत मला. आता कॅटेगरीचं कट ऑफ किती लागले तेही नाही मी अजून बघितलं. फक्त एवढं माहिती होते पोस्ट निघणार आहे. फक्त एवढं सांगेल की हा जो सगळा प्रवास होता तो फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांमुळे झाला. कारण का लोक म्हणतात की तुम्हाला आकाश मोकळे भरारे घ्या, पण ते भरारे घेताना जे पंखात बळ लागतं ना ते तुमचे आईवडील देतात. मला माझ्या गुरु म्हणून राहिलेली माझी बहीण पुष्पांजली भोसले, कारण का तिने PhD कंप्लीट केली. 28 वर्षी तिने PhD कंप्लीट केली. तिच्याकडे बघून मी मोटिवेट झाले आणि पहिला माझा ग्राउंडचा गुरु माझा भाऊ आहे प्रताप भोसले म्हणून, त्यांनी मला पहिल्यांदा ग्राउंडवर नेलं. तिथून मला ती ताकद दिली. तब्येत कमी असो किंवा जास्त